नमस्कार श्री गुरुदेव दत्त मित्रांनो, आपल्या टेल्स ऑफ सेंट या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. सद्गुरू चिले महाराजांच्या भक्तांना जे अनुभव आले होते तर त्यांचं संकलन आपण करतो आहोत. ही पॉडकास्ट म्हणा, ही अनुभवांची, देवांच्या कृपेंची साठवण म्हणा, पण आपण हा जो काही उपक्रम करतो आहोत तर सद्गुरू शंकरबाबांची, सद्गुरू चिले महाराजांची, दत्तात्रय प्रभूंची ही कृपा की आपल्याला त्यांनी बुद्धी दिली आणि आपल्याकडनं हे कार्य ते करून घेतात आहे. तर मी आज एका अशाच फार महत्त्वपूर्ण व्यक्तीच्या, ज्यांच्याकडनं चिले महाराजांनी काही सेवा करून घेतली होती, ज्यांना चिलेदेवांचा जवळपास 10 वर्ष सहवास लाभला होता, तर काकांनी मला सांगितलं आहे की त्यांचं नाव कुठे यायला नको, त्यामुळे मी इथे नाव काकांचं घेत नाही. पण काकांना आपण चिले महाराजांबद्दल विचारूयात, त्यांचे अनुभव विचारूयात. खरं तर हे अनुभव आपल्याला का ऐकायचे, कारण यातनं आपल्याला चिले महाराज कसे होते, ते आपल्या भक्तांना कसे घडवत असत आणि आपल्या आध्यात्मिक आयुष्यात आपल्याला परिपूर्णतेकडे कसं जावं याची पण कल्पना देत असत. तर नमस्कार काका, गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. तर काका, माझा पहिला प्रश्न असा राहील की सद्गुरू चिले महाराजांचं पहिलं दर्शन तुम्हाला केव्हा झालं होतं? मला 6वी-7वीच्या दरम्यान आईबरोबर झालं. त्यावेळा मी महाराजांना आईनं विचारलं याला किती टक्के पडतील, तर महाराज म्हटले 50%. आणि PSC परीक्षा असायची शाळेच्या व्यतिरिक्त. त्या परीक्षेमध्ये 700 पैकी मला 350 मार्क पडलेले होते, म्हणजे बरोबर 50%. म्हणजे पहिल्यांदा देवांनी सांगितलं तर 50% पडतील, तुम्हाला त्या मार्क्सचे बरोबर 50% मार्क मिळाले होते. बरोबर. मग त्यानंतर मग पुढे कसं? त्यानंतर बरोबर मी जवळजवळ 19 वर्षानं महाराजांच्या संवासात विलास कंटक म्हणून माझे प्रोफेसर मित्र, त्यांच्यामुळं त्यांच्या लग्नाच्या जोडणीसाठी त्यांच्याबरोबर गेलो. आणि तर त्यावेळं महाराजांची मला किमया बरी वाटली ना, म्हणजे दारू पिणं, याच्या खिशातले पैसे त्याला देणं, माझ्याकडचे पैसे घेऊन त्यांनी एका मुलीला काहीतरी दिले. मला पैसे घेण्यापेक्षा बाकीचे यांचे स्वरूप काय मला बरं वाटलं नाही. त्यामुळं म्हटलं हे कशाला यांच्या सहवासात राहायचं काय. आणि तिथून बाहेर पडलो. बाहेर पडायच्या आधी महाराज म्हटले चालतं व्हायचं. काय. मग शेजारचे लोक होते म्हणजे तुम्ही आता थांबू नका, महाराज तापतील आणि तुम्ही बाहेर पडा. बाहेर सायकलवरनं मी बाहेर पडलो. तेव्हा म्हटलं कशाला महाराज पाहिजेत, घरात यायचं. सकाळी 3-3:30ला, रात्री उठलं, आंघोळ केली, गुरुचरित्र वाचायचं, देवाची पूजा करायची, क्लास असायचे ते क्लास घ्यायचे. काय 6ला क्लास असायचे, 9-9:30पर्यंत क्लास झाले, शाळा करायची. बरोबर. देव ह्याच्यात आपल्याला समाधान आहे. बरोबर. हे गृहीत धरलं आणि घरी आलो. पण नंतर ते मला वाटते सकाळी उठलो नेहमीप्रमाणे, पहाटे 3-3:30ला 3:30ला उठलो. आणि उठलो तर लाईट गेलेली होती. आणि लाईट गेली म्हटलं आता काय वाचन होणार नाही, काय नाही. झोपलो. परत 6ला उठलो, परत 6चे परत लाईट बघितली नाही. मग बाहेर व्हरांड्यात येऊन उभा राहिलो, विद्यार्थी येतील, त्यांना सांगितलं पाहिजे. बरोबर. हे क्लास होणार नाही. आणि त्यांना सांगायला उभं राहिलं, दोन्ही बाजूची मुलं आली, सांगतो इतक्यात लाईट आली. मग क्लास घेतले. मग परत आंघोळ करी, देवपूजा तरी होईल, निदान एक पान तर वाचून होईल. बरोबर. तर मुलांचं हे घरात मुलीचं आणि ह्याचं काहीतरी हे झालं. देवपूजासुद्धा व्यवस्थित झाली नाही. देव विखुरले गेलेले होते. वाईट वाटलं. हे
असं कोणी करू शकत नाही. कोणती वाईट शक्ती गुरुचरित्रावर अधिकार गाजवू शकत नाही. बरोबर. याचा अर्थ महाराजच म्हणजे दत्त आहे. आणि म्हणून परत महाराजांच्याकडे गेलो. बरं. महाराजांच्याकडे गेलो. ते रेल्वे स्टेशनच्या तिथं 5 बंगले आहेत. बरोबर. जामसांडेकरांच्या बंगल्यात महाराज होते. बरोबर. केळाची फळी घेऊन गेलो. बरोबर. एक मिनटं. काका ज्या 5 बंगल्याबद्दल सांगतात आहे, तर कोल्हापुरातला एक फार महत्त्वाचा भाग होता. शाहू महाराजांनी आपल्या महत्त्वाच्या लोकांसाठी 5 बंगले तेव्हा निर्माण केले होते. त्या 5 बंगल्याबद्दल काका बोलतात आहे. तो कोल्हापुरातला भाग आहे. त्यात महाराज आत होते, कॉटवर होते आणि पुढं बरेच जवळजवळ 20-25 लोक बसलेले होते. भजन चाललेलं. बरं. हरी विठ्ठला पांग विठ्ठला चिले महाराज मला गुरु भेटला. मला आत पाऊल टाकल्यावर म्हटले हे खुळं आलं बघ म्हटले. बरं. बरं. काय मी बसलो कोपऱ्यात आणि 2-3 मिनटात म्हटलं आता सगळ्यांनी जावा. बरं. काय जावा म्हटले. सगळे उठून गेले. शेवटी पाया पडणार मी होतो. फणी केळाची फणी महाराजांच्या पुढं धरली. महाराजांनी केळ स्वतः तोडलं. सोललं सुद्धा नाही. साली सकट खाल्लं. बरं. काय शेजारी जे जामसांडेकरांच्या कोणतरी व्यक्ती होती ती म्हटली सोलून देतो तेव्हा सोलून देतो. ते सुद्धा नाही. त्यांना इतकी नाही. जे श्रीखंडे महाराजांच्या बाबतीत मी सांगितलं ना मगाशी. बरोबर. की त्यांनी केळ दिलं, खाल्लं आणि ठुंकून दिलं. यांनी मात्र केळ साला सकट खाल्लं. मला एक प्रश्न असा विचारायचा की श्रीखंडे महाराज यांचा पण आपल्याला काही सहवास लाभला का? आणि दुसरं श्रीखंडे महाराज आणि सद्गुरू चिले महाराज यांचा कसा संबंध होता? यांचं ते एकमेकाशी अगदी भाऊ प्रेमा भाऊ असलेच असायचे. बरोबर. माझा मोठा भाऊ हा मोठा भाऊ असंच म्हणायचे. बरं. पण प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असावी. बरोबर. काय आणि महाराज लोकांचं भलं करायच्या ह्याच्याकरता काय शरीराचं हाल झालं तरी चालतील अशा पद्धतीनं काम करायचे. बरोबर. आणि ते त्यांची पद्धत जरा वेगळी असावी. मी फार त्यांच्या संवाद नाही. एकच प्रसंग माझा त्यांच्याशी झाला. बरं. त्यामुळं फार काय प्रसंग नाही. बरोबर. पण मग श्रीखंडे महाराज चिले महाराजांना काय म्हणायचे? आपण मागे थोड्या वेळ आधी जे बोललात ते एकमेक भाऊ भाऊ असं म्हणत होते. म्हणजे दादा भाऊ असंच त्यांचं रिलेशन होतं. बरं. बरं. श्रीखंडे महाराज हे कोल्हापुरामध्ये होऊन गेलेल्या महापुरुषांपैकी एक महापुरुष होते आणि सद्गुरू चिलेदेवांना ते अतिशय प्रेमाने भाऊ म्हणत असत. त्यांची काका म्हटलं तशी काकांनी मला या आधी म्हणजे रेकॉर्डिंग होण्याआधी सांगितलं होतं की देव आणि ते प्रत्यक्ष भेटत असत. खरं तर याचा उल्लेख कमी ठिकाणी आहे, पण काकांनी आपल्याला ते एक आठवण सांगितली आहे. तर काका मग पुढे कसं मग आपल्याला देवांचं तिथून माझा महाराजांच्याकडं येण्याचा हे झाला. मग माझा अगदी मोठा हे जो झाला अगदी मोठा प्रसंग म्हणजे असा आला की मी एक महाराजांच्याकडे गेल्यावर महाराज म्हटले टॅक्सी आण म्हटली. टॅक्सी आणली. पैजावरडीला जायचं. पैजावरडीला म्हणजे तरी आता ते जामसांडेकरांचा मुलगा होता. अहो तुम्हाला मोठं तुमचं काम होणार आहे, तुम्ही आणा, तुम्ही काळजी करू नका. महाराज बाकी काही तुम्ही विचार करू नका, पैशाचा वगैरे विचार करू नका, तुम्ही जावा. मी टॅक्सी आणली. महाराज त्याबरोबर महाराज मागच्या सीटला महाजन आणि गायकवाड पोलीस एक हे होते ते बसले आणि मी पुढं ड्रायव्हरचे तिथं होतो. पैजारवाडीला आलो. तिथं समाधीला पाया पडलं आणि नंतर महाराज म्हटले चला रत्नागिरीला जायचे. मग आता पैसेचा किती आहेत घरात तेही माहीत नाही काय आणि काय करायचं. तर मी ह्यांना विचारलं महाराज रत्नागिरीला कुठं जात? महाराज अगदी फार कमी प्रसंगी
स्पष्ट उत्तर द्यायचे. बर तुला काय करायचं रे म्हटले, गप चल म्हटले. बरं बरं. पण मग पैजरवाडीला गेले तिथे काय दर्शन घेतलं, कुठे दर्शन घेतलं? तिथं गराडे महाराज म्हणून आहे. एक्झॅक्टली, बरोबर बरोबर. काय गराडे महाराज त्यांची तिथे समाधी, आपण समाधी महाराजांच्या दर्शनाला गेलं की मागे समाधी आहे त्यांची. ते बरोबर. ते त्यांचे पहिले गुरु. बरं. तिथून मग रत्नागिरीला गेलो. रत्नागिरीला समुद्रात पाय धुतले. काय बाकीचे पण होतेच. मी तीनदा पाय धुवायला गेलो. काय तिसरे गेल्यावर चौथेदा जायचं नाही म्हटले. पुन्हा गेला तर मी तुला नाही. का गेलो तर गुरुचरित्रात असं आहे की भ्रूणहत्येचं पाप समुद्र स्नानून जातं. बरं. काय महाराजांनी, आणि हे आता ज्यांच्या घरात आपण ही जी मुलगी आहे, बरोबर, तिच्या वेळेला थोडंसं ते होण्याची शक्यता होती असावी. बरं. म्हणून महाराज रत्नागिरीला घेऊन गेले. बरं. काय आणि त्यावेळेस हे झालं, येताना अवळीला दत्ताचं मंदिर आहे. तिथं रात्री काय तर 11:30-12 वाजले. पाठीमागं बेलाचं झाड आहे. बेलाच्या झाडावर दोघांना चढायला सांगितलं, बेल काढायला सांगितला, दत्ताला व्हायला सांगितला. आणि मग घरी आलो म्हणजे महाराजांना तेंडुलकर बंगल्यात सोडलं. आम्ही शेवटी घरी आलो ते रुईकर कॉलनीत. गाडी बाहेर थांबवली. भीती पोटात होती, पैसे आहेत का नाही घरात कोणास ठाऊक. बरोबर. हिच्याकडे गेलो तर त्या ह्याला विचारलं किती, 350. तर हिनं बाळणपणासाठी पैसे साठवून ठेवलेले, त्याचे 350 रुपये दिले. टॅक्सीचे दिले. बरोबर. काय त्यामुळं तो प्रसंग झाला. बरोबर. या मुलीच्या बाबतीत असं आहे की हिला स्वप्न पडलेलं होतं की वाडीत नरसिंह सरस्वती नावेत आहेत, ही पण आहे. बरं. आणि म्हणतात खडीसाखर दिली हिला खायला. बरं. आणि खडीसाखर खायला दिलेली ती गोड लागते, स्वप्नात सुद्धा गोड लागते. बरं. पाणी स्वच्छ आहे. काय आणि त्यानंतर ही मुलगी झाली आहे. बरं. आणि तुम्ही आधी एक जो प्रसंग सांगितला होता तुमच्या गुरुचरित्र पारायणाचा, तर तो एकदा परत आम्हाला सांगा की तुम्ही तो प्रसंग काकांनी सांगितला होता तो असा की त्यांनी कॉटवरती देवांसाठी, म्हणजे भगवान नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांसाठी म्हणून ती तिथे शेज केली होती गुरुचरित्र पारायणाच्या वेळी. तर त्यावेळी त्यांना जो अनुभव झाला तो त्यांच्याकडनं आपण ऐकूयात की काका तो प्रसंग आम्हाला सांगा. आमचं शेत आहे, शेतात विहीर होती. विहिरीच्या शेजारी पाणी प्यायला 2 मुलासह आई गेली आणि मुलांना काठावर ठेवून पाणी प्यायला आत गेल्यावर ती पाण्यात पडून मेली, पाण्यातच बुडून मेली. त्यामुळं ती पिशाच झालेली असावी. गुरुचरित्र वाचन असताना हे महाराजांच्याकरता मी सेद करायचा आणि दत्त महाराज शिले महाराजांसाठी. बरोबर. आणि खाली भूमिशयन झोपायचं. बरोबर. रात्री काहीतरी 12च्या सुमाराला ओरडत उठलो, जोरदार ओरडलो आणि भीती वाटली की पाण्याची बाटली जशी आतनं हेलावती आणि त्याची पाण्याची बाटलीचं जसं पाणी दिसतं तसं आपल्याला शरीरातला हलणारा भागसुद्धा दिसतोय असं मला वाटलं. बरं. आणि त्यामुळं वाचन दुसऱ्या दिवशी पूर्ण केलं. महाराजांच्याकडे गेलो. महाराज समोर होते. मला म्हटलं का भ्यालास? मी होतो की तिथं, सेज केलेली, त्याच्यावर मी झोपलेलो लाकडी कॉटवर. काय तू खाली झोपलेला काय? त्यानं काय तुला हात लावला? हातसुद्धा लावला नाही.
पाठीवर झोपू नये, मी पाठीवर झोपत होतो. डाव्या कुशीवर झोपलं की संतती होते, बरं. उजव्या कुशीवर झोपलं की संपत्ती मिळते, असं पुस्तकात आहे. मी पुस्तक वाचत नाही. बरं. काय भिवू नकोस म्हटलं, जा आता. आणि नंतरचे आमच्या भावांना स्वप्नात दृष्टांत असे झाले की त्या पिशाच्याला महाराजांनी मुक्ती दिली. मी एक बऱ्याच लोकांकडनं ऐकलंय, म्हणजे अभ्यंकर आजींकडे जायचो तेव्हा पण त्यांनी पण सांगितलं होतं, बनसोडे आजी पण म्हटल्या किंवा माधुरीताई पण म्हटल्या, की देव बऱ्याच जे लोक प्रेत योनीत अडकले असतील, जे पिशाच्य झाले असतील, त्यांना मुक्ती बऱ्याच वेळा द्यायची किंवा ते जीव देवांकडे यायचे. कारण बनसोडे आजींनी मला सांगितलं की नदीवरती ते त्यांना देवांकडे आले आणि आम्हाला मुक्त करा म्हणून विनंती करत होते. तर तसा काही तुम्हाला अनुभव आला होता का? म्हणजे आता हा तर अनुभव आहेच की तुमच्या शेतातल्या विहिरीमधल्या जीवांना मुक्ती दिली आहे. एकदा तेंडुलकर बंगल्यात आम्हाला 7 जणांना बोलवलेलं. बरं. आणि त्यातले 7 जणांच्यातले काही जण, एकाला कुरुंदवाडचे मुलगा म्हणायचे, एकाला भणगे सायकलवाले, मी, असे काही जण नाव आठवतात. बरं. तर महाराज त्यांचे काचेचं हे होतं, बंगल्याला दारं होती खिडकीना. महाराज दाखवायचे, ते पिशाच आलं बघ, ते पिशाच आलं बघ. काय पण मला पिशाच दिसत नाही. बरं. काय ते गेलं बघ म्हणायचे. काय पण हे त्यांनी मुक्ती दिलेली असेल, त्यांचा तो भाग आहे. बरोबर. मला कधी पिशाचे दिसलेलं नाही. काय मी अपरात्रीसुद्धा महाराजांच्याकडं जेहूरला गेलो आहे. बरं. काय आणि मला एकदा तर डोंगराकडून खाली कोणतरी येत होतं, मी वर निघालेलो होतो. रात्री काहीतरी 10:30-11चे वेळ. कोण रे तू असं विचारलं. मी म्हटलं चिले महाराजांचा भक्त. जा म्हटलं. बरं. तो माणूस पास गेला, माझ्या पुढं गेला, विरुद्ध बाजूला गेला, मी पुढे गेलो, मी मागंसुद्धा वळून बघितलं आणि महाराजांच्याकडे आलो. महाराज त्याच्याबद्दलही काय बोलले नाहीत. जेहूरच्या तिथं गेल्यावर साळी, जुनं जे मंदिर होतं तिथं साळी, हे साळ्यांचं एक हे असायचं, त्यातनं खिडकीतनं म्हणायचं, हे गेलं बघ, ते गेलं बघ. ते त्यांची भाषा, त्यांची भाषा आपल्याला कळणं अवघड आहे. बरोबर. ते कशाबद्दल कोणाबद्दल बोलतात ते आपल्याला कळणं अवघड आहे. बरोबर. बरोबर. आणि महाराजांचं बोलणं किंवा महाराज कसे दिसायचे पहिले तर, म्हणजे महाराजांची जी मूर्ती होती ती किती उंच होती, महाराज कशी? महाराज जवळजवळ 5 ते 5 फूट 1 इंच एवढंच. बरं. महाराज कधी मोठे असे अगदी सुरुवातीचा मी लहानपणी बघितले. काय म्हणजे मी 6वी-7वीला असताना बघितले. मी पण त्यांच्या सहवासात त्यावेळेला नव्हतो. बरोबर. पण महाराज फार पळायचे, जोरदार पळायचे त्या काळाला बघितलेले. बरं. काय आणि त्यावेळेला मुंगळे प्रोफेसरांच्या तिथं दातारबळात यांचे लेले यांच्याकडं आणि 2-3 घरं होती. त्यात अगदी ह्या घरातनं त्या घरातच पळत जायचे. बरं. काय महाराजांनी कधी चप्पल घातले ते. बरं. काय महाराजांचे पाऊल इतके सॉफ्ट होते. बरं. की महाराजांचं पुण्यात वारल्यानंतर 24 ते अधिक काळानंतर आम्ही पंचगंगावर तिथं दर्शन घेतलं. 24पेक्षा अधिक काळ. बरं. तासानंतर तरी महाराजांचे पाऊल इतके मऊ होते, लोण्यासारखे मऊ. बरं. आणि ते 3 नंबरची ही जी मुलगी आहे. बरं. ती म्हटली मला महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन इथं झालं. माझ्या 2 मुलींनी प्रत्यक्ष दर्शन घेतले समाधीनंतर आधी. बरं बरं बरं. पण ह्या मुलीला दर्शन नाही झालं. बरं. ती म्हटली मला फक्त ते शेवटीच झालं दर्शन म्हटलं. आणि ते सुद्धा ती इतकं मऊ दर्शन 24 तासापेक्षा अधिक काळ गेल्यावर सुद्धा ते नरमच मऊ होते. मऊ होते. बरोबर. आणि महाराज
आपण पाऊल उघडं पावलं चालत असू तर कातडं पायाचं हे जड होतं खालचं तरी, ते कधीच नाही. अरे अगदी सॉफ्ट. मग आणि तुम्ही महाराजांसोबत कधी तीर्थयात्रेला गेले होतात का, म्हणजे नरसोबाच्या वाडीला किंवा इतर कुठे असं? रत्नागिरी एक मला आठवते. बरोबर. याला कागलला गैबीला गेलो. बरं. देवांचा असा एखादा विशेष अनुभव जो तुमच्या कायम स्मरणात राहतो, असं काही त्यांनी तुमच्या पुढे काही सांगितलं, काही तुम्हाला अनुभव दिला, असा वैशिष्ट्यपूर्ण अनुभव जो तुम्हाला विशेष वाटतो, नेहमी विशेष वाटतो? खरं सांगायचं म्हणजे माझा कठीण आणि याचा अनुभव म्हटला तर माझे क्लास होते. सकाळी 6 ते 9:30, 11 ते 5 शाळा, संध्याकाळी 6 ते निदान 7-8पर्यंत क्लास असे होते. त्या काळात महाराज म्हटले 11 ते 5 करायचं. बरं. सकाळ संध्याकाळचं सोडायचं म्हटलं. महाराजांच्या दृष्टीनं बोलणं सोपं होतं, कारण ते आज्ञा करणार होते. बरोबर. गुरुचरित्रातल्या नियमाप्रमाणे गुरु आज्ञा न करील तो पडे गौरव रोगी ह्याच्यात नरकामध्ये पडतो. बरोबर. म्हटलं हे करायचंच. बायकोलीने सांगितलं 11 ते 5 करायचं आहे. नोकर हे सोडायचे. भावाला उरलेले क्लास दिले. त्यामुळं त्याचा तो भाजी याच्या व्यवसायात होता. बरं. त्याचा पोट भरण्याचा व्यवसाय बदलला, पोटभरीचा व्यवसाय त्याला मिळाला. बरं. माझा 11 ते 5 याच्यात झालं. त्यावेळं वाईट वाटलं, पैशाची हे कमी झाली, अडचण झाली असेल पैशाची ते केल्यानंतर. पण आज जर विचार केला, फार महाराजांनी फार दूर विचार केला. त्यांना जे दिसतं ते आपली कधीच कल्पना करू शकत. बरोबर आहे. नोकरी झाल्यावर पेन्शन बसली मला, आणि पेन्शन आज मी बिन याच्याकरता उपासना करून, हा एक फायदा. दुसरा, सकाळ संध्याकाळचा वेळ महाराजांच्या सेवेत मी पाहिजे तेव्हा जाऊ शकत होतो. बरोबर. त्यामुळं तो वेळ तिकडे महाराजांना देता आला. बरोबर. तिसरं म्हणजे असं झालं की महाराजांच्यामुळं की भावाला पण काही कळाल की इथं त्यांनी सांगितलं, तिथं त्याने सगळं अनुभव हे केलं नाही, पाळलं नाही, त्याचंही आणखीन बरं झालं. त्याला सांगितलेलं होतं की क्लास शेवटपर्यंत सोडू नकोस. काय तो क्लास करत होता, शेती करत होता. काय क्लास सोडले आणि फक्त शेती करायला. कारण तर त्याने संपूर्ण ऐकलं असतं तर त्यातही पूर्ण हे आहे, कल्याणच आहे. पण माझ्या त्याच्यात मी एक चूक केली, ती अशी की मी 10वीचं शेवटचं हे होतं आणि 1 महिना राहिला म्हटलं, आणि त्या 10वीचे तेवढं आपण मुलांना तेवढं शिकूया. बरोबर. आणि त्यामुळे माझा एक आर्थिक नुकसान थोडंसं मला टोपी बसलेली आहे. बरं. म्हणजे महाराजांचं न ऐकल्यामुळे. हां. बरं. तो म्हणजे महाराज यातनं एक गोष्ट नक्की की सद्गुरू जे आपल्या शिष्याला सांगतात ते तात्काळ आपण तंतोतंत तसं पाळायला पाहिजे, तर आपल्या जीवनाचं जन्मोजन्मीचं कल्याण असतं. कल्याण तर आहे, झालेलंच आहे, प्रश्नच नाही. बरोबर. काय अगदी 100% माझं हे केलं. असंच एकदा मला हे सांगितलं, पिशवी भरून तांदूळ आणतं म्हटले. खरी गल्लीत ह्याच्यात रिकर कॉलनीत आलो, नलवड्यांच्यातनं. हिला म्हटलं तांदूळ, शेतीतले तांदूळ आलेले होते. पिशवी भरली, नलवड्यांच्यात गेलो. महाराज जीवला गेलेत कळालं. सायकलवरनं पन्हाळ गाठला. बरं. आता सायकल तरी ठेवायची. एका हॉटेलवाल्याला विचारलं, जीवला जायचं आहे, सायकल मागं ठेवतो.
कुठली तरी एक ओळख सांगितली. ठीक आहे, किल्ली घेऊन जावा, मागं ठेवा, हॉटेलच्या मागं ठेवा म्हटले. गेलो. रात्री 9, 9:30च्या पुढं असेल ते. पुसाटीच्या बुरुजाचे तिथून वाट आहे. बरं. खाली गेलो, जेऊरला पोचलो. महाराज पोचत असताना महाराजांना सोडून निघालेली गाडी परत निघालेली होती. बरं. याचा अर्थ महाराज तिथे आहे, जेऊरला होते. गेलो. महाराज ते तांदूळ ते बुवा आई आहे म्हणायचे, समोरचं घर, त्यांच्यात देऊन आलो. एका मुलाला चंदनाचा खोड साणेवर उगाळत होते. ते महाराजांनी ते हे गंध माझ्या जिभेला लावला. बरं. आणि 2दा किंवा 3दा लावला असेल. काय मला वाटते ते गंध मी गिळले. काय मला असं वाटते की नामस्मरणाचा जिभेवरचा जो भाग आहे तो आत गिळायचा भाग, आत गिळायला महाराजांनी भाग पाडला असं. बरं. की जिभेचं काम काय, 2, एक बोलणं आणि जेवणं. बरोबर. त्या बोलण्यात नामस्मरणाचा जो भाग आहे बरोबर तो, त्यामुळं महाराजांनी कधी कुणाला नाम असं दिलं नाही. बरं. काय पण नामस्मरण करत असले तर मला 2दा कोणी दिल्यात. परीक्षेत सुपरवायझर असल्यामुळं फारसं काम नसायचं. बरं. तर पुरवण्या द्यायच्या आणि नामस्मरण करत आहे. काय ते हे संपली, वेळ संपली. मग महाराजांच्याकडे गेलो. महाराज म्हटले पोपट विटू विटू म्हणते. म्हणजे विटू विटू म्हणते म्हणजे नाम घेते, पण विटू विटू म्हणतो. पोपटला आत्म म्हणतो का तो? नाही. काय वाणीनी म्हणजे फक्त वाणी आहे ती. बरोबर. काय ती मला वाटते की चंदन लावल्यावर तो आत जावा अशी त्यांची इच्छा असावी, ती त्यांनी. बरं, हे त्यांनी दाखवलं. आणखीन असं नामस्मरणाचं एक म्हणजे महाराजांचा आणि नामस्मरणाचा काही संबंध नाही. महाराज कुठं काही नाही आहे असं वाटतं, तसं काही नाही. नामा महाराज म्हणून महाराजांच्याकडे होते. बरोबर. तर गेलो, बसलो. महाराज नसले की नामस्मरण करत राहील. तर महाराजांनी त्या नामा महाराजांनी बोलवलं आणि पाया पडायला आल्यावर माझ्या डोक्यावरच पाय ठेवले आणि जा म्हटले. म्हटलं. मी बाहेर पडलो, घरी जायला पाहिजे. बाकीच्यांनी सांगितले आता तुम्ही घरी जावा, ते सांगतायत. त्यावेळेला टेमलाईचे तिथं रेल्वे फाटक आहे. बरं. असा आडवा बार पडलेला. त्या आडव्या बारातनं सायकल आडवी करून पलीकडे गेलो आणि रिक्षा दिसली. आम्हाला रिक्षा दिसली की महाराज आहेत असं वाटायचं म्हणून आत बघितलं. खरोखर महाराज होते. अरे वा. बरं. काय महाराजांचं दर्शन घेतलं. बरं. महाराज म्हटले टेमलाईला दर्शन घेऊन येतात, दर्शन देते का बघ म्हटले. बरं. म्हणजे नामा महाराजांनी त्यांच्यातला एक हे दाखवलं. बरोबर. नामस्मरण, नामा महाराज, चेले महाराज. बरोबर. काय टेमलाईचं गेट बंद म्हणजे जाळीचं दार बंद होतं. बाहेरनं दर्शन मिळालं. पण नामस्मरण आणि महाराज यांच्यात निश्चित संबंध आहे. बरोबर. पण महाराज भक्तांना काही सेवा सांगायची का करायला? की म्हणजे जे आता महाराजांकडे यायचे, कुणाला काहीतरी वाचन करायला सांगायचे किंवा मग पर्टिक्युलर या देवाची उपासना करा असं काही सांगायचे का? म्हणजे असं तुमच्या तरी बघण्यात आलं होतं का तेव्हा? काय खरं सांगू का की सिद्धेश्वरला जा, टेमलाईला जा. सिद्धेश्वरांचा आणि महाराजांचा काय संबंध होता खरं? बरेच जण जुने भक्त म्हणतात की ते गुरु आहेत चिले महाराजांचे. हां, मी त्यांना आजोबा गुरु म्हणते. बरं. याला कारण काय, महाराज भेटले नाहीत
तर मी सिद्धेश्वर महाराजांच्याकडे जायचं बरं. आणि विनंती करायची, महाराज मला भेटायचे. याचं एक साधं उदाहरण सांगतो. महाराज गोव्याला गेलेले होते, 3-4 दिवस गोव्यात होते. बरं. येणार म्हणून तेंडुलकर यांनी सांगितलं. सकाळी जाऊन बसलो, रविवार होता आणि सकाळची वेळ झाली तरी आले नाहीत. म्हटलं दुपारी येतील म्हणून कळालं, म्हणून घरी आलो. संध्याकाळी जवळ काहीतरी 5च्या सुमाराला गेलो. तर महाराज गेलेत आणि कुठे गेलेत सांगायचं नाही असं सांगितलं. वाईट वाटलं. म्हणजे जसं बाळ रडते तसं रडत सिद्धेश्वरांच्याकडं सायकल निघालं. दसरा चौकात तुम्हाला माहिती असेल. हो, दसरा चौक. हां, तिथंपर्यंत सायकल आली असेल. तर गांधीनगरमध्ये आहे म्हटलं. असं कुणी सांगितलं हे काय मला माहीत नाही, पण आहे म्हटलं. आता पत्ता कळाला आहे. सिद्धेश्वर महाराजांना पाया पडायचं. पाया पडलो. गांधी म्हणण्याला गेलो. त्यानं सांगितलं नव्हं म्हटलं. अरे बापरे. बरं बरं बरं. ते महाराज तुम्हाला म्हटले, त्यांनी सांगितलं तुम्हाला? ते त्यांनी सांगितलं नव्हं. बरं. महाराज त्रिकालज्ञच होते आणि महाराज वाडीचे दत्तच आहेत ना. होय. महाराज, तुम्हाला असा काय अनुभव आला का की तुम्ही वाडीला गेलात आणि इथे महाराजांचं काही दृष्टी? मला वाडीला महाराजांनी कधीच नेलं नाही. बरं, पण तुम्ही जर मला असं म्हणायचं, तू मला मी पैसे कमी होते. एकदा म्हटले तू तुझ्या गावाला जा. म्हटलं पैसे कमी आहेत, आपण कागलला जाऊ, गैबीला जाऊ. बरं. तुझ्या वाडीला जाऊ म्हटलं. तुझं गाव म्हणजे वाडी असं ते. बरं. का कोण असतो म्हणजे कुठला जन्मातलं काय तरी संबंध असेल, इथला काय असेल. आपल्याला माहीत नाही, त्यांनी ठरवलं ते. बरं. मी काही पुस्तकांमध्ये पण वाचलं की महाराज वाडीला नेहमी जायचे आणि तिथे एक मंदिर आहे मारुतीचं, ते नेहमी पाडायला लावायचे आणि परत बांधून घ्यायला लावायचे. होय. तर तसं काही म्हणजे तुम्ही अनुभव? तसं म्हटलं तर मग पाटील समाधी आहे. हो हो हो. पाटील समाधीला पाडली आहे, बांधली आहे. पंचगंगेमध्ये आहे. पंचगंगेच्या सिद्धेश्वर महाराजांच्या विरुद्ध तीराला बरं. पाटील समाधी आहे. बरं. काय बरं. ती पाडली आणि धुवायला पाणी आणायला लावलं, धुवायला लावलं. काय ते 4 कोपरे वरचे म्हणजे समाधी मूळ म्हणजे वरच्या त्याच्या वर असे कोपरे ठेवायचे, ते पाडायला लावले. त्याच्यात पाणी घालायला लावलं आणि फोटोग्राफर आण म्हटले. माझ्यावर 3-4 लोक असावेत. काय आणि मला सांगितलं तेवढे फोटोग्राफर आण म्हटलं. फोटोग्राफर आणला, फोटो काढला. फोटो तुझ्याकडं ठेव म्हटले. माझ्याकडं आहे. बरं. म्हणजे असं का हे काही अशा हे करायला सांगायचं. मला वाटतं ते काहीतरी आपल्या जीवावरचं काहीतरी दुखणं काहीतरी घालवण्यास त्यांची कृतीला तुम्ही अर्थ लावून आपल्या पलीकडचं आहे, त्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. ते का असं करायचे त्याचं आपल्याला माहिती नाही. बरोबर. पण आपण अंदाज बांधायला असं म्हटलं तर ते त्याचं असावं. बरोबर. एवढंच. पाटील समाधी आणि महाराजांचं काय प्रेम होतं? पाटील समाधीला महाराज म्हणे 80 रुपयाचं, ब्रिटिश 80 रुपयाचं थडगं म्हणायचे. बरं. हां. बरं. आणि तिथं मोठी जी दुखणी असेल, काय कोण आता दुखणी असेल ती घालवायची. बरं. जुन्या पुस्तकात तुम्हाला त्याच्याबद्दल दाखले जास्त मिळतील. बरं. आथणीच्या पुस्तकात तुम्हाला आहे. बरोबर बरोबर. आणि तुम्हाला आजही म्हणजे महाराजांनी समाधी घेऊन आता बरेच वर्ष झालेत, तर आजही महाराजांचा दृष्टांत, महाराज दर्शन देतात का किंवा महाराजांचं काही मार्गदर्शन होतं का? आज तसं म्हटलं तर मार्गदर्शन मला अगदी आमची 75चा कार्यक्रम 3-1 वर्षापूर्वी झाला. बरं. त्यावेळा कार्यक्रम करायचं ठरवलं. महाराज कॉर्पोरेशनचे तिथं एका टेलरच्या दुकानाच्या समोर आहेत आणि असं एवढं हे झालं
याचा माझ्या अमेरिकेतली 2 नंबरची मुलगी आलेली, ही, मी, आम्ही पुतण्या असे म्हणून गाडी करून जेहूला गेलो. बरं. तर ती म्हटली की आपल्याला एक महाराजांना शर्ट पॅन्ट घ्यायला पाहिजे. तिच्या डोक्यात आलं. बरं. याचा अर्थ टेलरच्या दुकानात म्हणजे हो, म्हणजे महाराजांनी सुचवलं आधी की असे इथे कपडे मिळतील. हां, कपडे घे असं केव्हा त्यांनी. बरं. तिनं ते सांगितलं. आमच्या दुसरे पहिल्या पोरीनं सांगितलं माझ्या नावानं पण एक महाराजांना हे करा. जेहूला गेलो. जेहूवरून पैंजारवाडीला गेलो. पैंजारवाडीला अमावस्या होती. तिथं ते एवढंच म्हटलं. मला असं महाराज फारसं दृष्टांतात येत नाही. बरं. महाराज असताना मला दृष्टांत झालेले आहेत. बरं. काय महाराज नाहीत, नाशिकला आहेत. त्यावेळा महाराजांच्या मांडीवर मी आहे. अगदी काहीतरी लहान बाळ असावं काय, आणि माझा हात काखेतने त्यांच्या मागं गेला. बरं. हां, आणि त्यांच्या डाव्या बाजूला आवाळू होतं. बरं. हां, आवाळू आहे असं मला हात लावल्यावर ती जाणवलं. बरं. आणि परत आलो. नाशिकहून आल्यावर महाराजांचं दर्शन झालं. मग महाराजांचं खरोखर आवाळू आहे का बघायला मी, हो भाई आवाळू आहे म्हटलं. अरे बापरे. बरं बरं. म्हणजे तुम्हाला ते स्वप्नात दिसलं, ते तुम्ही प्रत्यक्षात जेव्हा हे केलं महाराज होतं ते तेव्हा. बरं. आणि तुम्हाला हे म्हणजे 2 संतांची एकमेकात कशी हे असते ते एक महत्त्वाचं सांगतात की मला आईला घेऊन त्र्यंबकेश्वर त्यावेळेस सिंहस्थाला येते. हो. त्यावेळेला जायचं. आईचं हे होतं. एक महाराजांच्याकडे गेलो. शहांच्या घरात होते. महाराजांनी एक कोरा कागदाचा घडी करून घ्यायला सांगितला. तो खिशात घातला. म्हटलं हा आपल्याला संरक्षण आहे. गेलो. नाशिकला दर्शन वगैरे झालं. नंतर त्यावेळा मला वाटते गोरक्षांच्या गुहेची यात्रा असते. गहिनीनाथांची गुहा आहे. गोरक्षांची आहे. बरं 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 बरं. काय तर 2 हे एक आहे. ती वरती 2 रस्ते आहेत. तुम्ही जाऊन जर बघा, ब्रह्मगिरीला वरच्या बाजूला जातो. बरं. आणि गोरक्षांच्या हे पायऱ्या आहेत. बरं बरं. काय तर मग सगळे आईला म्हटलं येणार का. आईला मी डोली केली. मी आपला चालत वर गेलो. आणि गुरुचरित्र तिथं वाचायचं असं इच्छा होती. बरं. तर वाचायला काढलं. लोकांच्या ओघा येण्या जाण्यामुळं अंधार पडायला वाचन झालं. वाचन होत नाही. तर त्या याला तिथला गुहेतला जो याचा गोरक्ष त्या सेवक जे हे असतात त्या यांच्यातले नाथपंथातले ते म्हटले होत नाही. तुम्ही असं का झालं. ते म्हटले तुम्ही खाली जा आणि एक अंधारी बाव आहे आणि बावाची तिथं एक मोठी अशी आडवी शिला आहे. बरं. आणि त्याला हनुमान शिला म्हणतात. बरं बरं बरं. त्या हनुमान शिलेवर सगळे नाथ बसत होते. त्या बावेत जाऊन पाय धुवा आणि तिथं तुम्ही वाचन करा. बरं. काय म्हणून पाय धुतले. माझ्याबरोबर आई होती. आई मित्राची बायको एक होती. आम्ही बसलो. वाचायला पुस्तक काढलं. परत पाऊस पडला. बरं. त्यावेळी वाचन झालं. काय वाईट वाटलं. मग याला आलो. मित्राच्या घरी आलो. मित्र म्हटला इथंपर्यंत आला नाशिकला जा, साईबाबांचं दर्शन घे आणि मग कोल्हापूरला जा. बरं. शाळेत टेलिफोननं रजा सांगितली. बरं. त्यावेळेला फोन लँडलाईन वगैरे असं काय फारसं नव्हते. बरोबर. त्यामुळं
आणि सिद्धेश हे साईबाबाला गेलो, साईबाबांचं दर्शन घेतलं. पण तिथंही मी पुस्तक वाचलेलं असलं, साईबाबांचं चरित्र वाचलं असलं तरीसुद्धा शंका होती बर. की कडुलिंबाचं झाड का काय, बाकीच्या त्यात वड आहे, औदुंबर आहे, काय पिंपळ आहे, इथं काय कडुलिंब का? हां. आणि ह्याच्या खाली त्यांच्या गुरूंची हे आहे म्हणतात, काय समाधी आहे. समाधी आहे म्हणतात. ठीक आहे, शंका. आणि परत आलो कोल्हापुरात. तेंडुलकर बंगल्यात महाराजांची होतं, तिथं दर्शन घेतलं. ते म्हटले तगडाचं जे पुस्तक आहे त्याला इटाळ झाला म्हणले. बरं. म्हणजे जे मित्राची बायको होती तिचा काहीतरी हे, हो हो बरं, म्हणजे त्र्यंबकला. हां, तिच्याबरोबर घेऊन गेलं. हा हा हा. आणि म्हटले हे कडुलिंबाच्या झाडाखाली मी आहे. अरे बापरे. बरं. हां. आणि मी म्हटलं तरी तर मी एक माझ्या शेजारी एक पोद्दार म्हणून जुना भक्त होता, त्याला विचार पहिल्या वेळेला कडुलिंब होता काय? होता, आता नाही आहे म्हटलं. परत महाराज 10 मिनिटांनी परत बोलले, कडुलिंबाच्या झाडाखाली आहे मी साईबाबा. बरं बरं. म्हणजे मी न तो एक आहे. हे काय हे सांगितलं महाराज खूपच मोठी गोष्ट आहे ही. खूपच गोष्ट मोठी आहे. जसं चिले महाराजांनी स्वतः सांगितलं की शिर्डीतले साईनाथ आणि मी एकच आहे, आणि त्या कडुलिंबाच्या झाडाखाली म्हणजे गुरुस्थानाखाली पण मीच आहे. तर हा फार मोठा एक महत्वाचा हे होता. अजून काय विशेष काका तुमची आठवण, तुमची व्यक्तिगत आठवण जी आठवल्यानंतर तुम्हाला फार भरून येतं, किंवा महाराजांची कृपा किती मोठी किंवा असं? व्यवहारी भाषेत मी माझ्या तिन्ही मुलींची लग्न महाराजांनी केली. काय मी फार काही केली, काही धडपड केली. मग हिनं सांगितलं पाहिजे काय दुसऱ्या किंवा तिसऱ्या काही फार इतकी चांगली. ह्या तिसऱ्या मुलीच्या बाबतसुद्धा असं होतं, एक लग्न हे ह्याला बैठकीला बसायचं, तितक्यात 4 दिवसानं बसायचं होतं. त्यातलं पुण्याच्या एक मित्र आला, तो म्हटलं तिथे देऊ नकोस. ते जो ज्याचा बाप आहे तो मटका खेळण्याचा आहे. बरं. तिथे देऊ नको. आणि मग सांगितलं की हे आम्हाला मान्य नाही. त्याला ते मग आता इथं ते झालं. त्याच्यानंतर ही मुलगी 2 नंबरची मुलगी त्यावेळा पुण्यात होती, ती आता अमेरिकेत आहे. ती रस्त्यानं निघालेली होती आणि त्यावेळा एक रिक्षा दिसली. त्या बरं. रिक्षावर चिले महाराज प्रसन्न होतं. बरं. म्हटलं 2 नंबरची मुलगी म्हटली पुण्यात महाराज चिले महाराज कुणाचं भलं करा निघालेत म्हटली. बरं. काय आणि आली घरात. तर त्याला तिच्या ह्याच्यावर एक मेसेज आलेला दिसला. काय मेसेज SMS बघितला आणि म्हटले की त्या घरात ह्या घरी जा आणि तुम्हाला म्हणून त्यांचं जे घर होतं इथं नव्हतं, ते सदाशिव पेठेत. बरं. त्यांच्या आईकडं आमचा जावई 2 नंबर आणि हे 2 नंबरची मुलगी ह्या गेल्या. आणि ते त्यांनी ठरवलेलं आहे हे लग्न जे झाले. हां. बरं. महाराजांच्या बऱ्याच लोकांनी मला हे सांगितलं की त्यांच्या जीवनात घडणाऱ्या बऱ्याच ज्या घटना आहेत तर त्या महाराजांच्या कृपेमुळे अलगद जुळून आल्यात. म्हणजे बनसोडे आजींचं घर असू देत, त्या अभ्यंकर आजींच्या मुलीच्या लग्नात पण महाराजांनी सांगून ठेवलं होतं की मी येणार आहे म्हणून, आणि ते त्यांनी त्या लग्नाचं सगळं हे केलं होतं. त्या बनसोडे आजींच्या मुलीच्या पण लग्न महाराजांनीच जुळवलं होतं. तर तसं तुमच्याही बाबतीत आहे. म्हणजे एक आहे की महाराजांनी ज्यांच्यावर कृपा केली की ज्यांना महाराजांनी आपलं म्हटलं त्याची पारमार्थिक तर घेतलीच, पण प्रापंचिक जबाबदारी पण महाराजांनी घेतली.
आणि एक असं आहे म्हणजे देवांच्या बद्दल आपण जेव्हा बघतो वाचतो तर दत्तप्रभू प्रत्येकासाठी म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी जो अज्ञानी आहे, ज्याची जास्त पारमार्थिक उंची नाही, तर अशा प्रत्येकाचं कल्याण व्हावं म्हणून त्या रूपामध्ये अवताराला आले होते असं म्हणता येईल का? कारण मी असं वाचलंय की त्यांना वडापाव आवडायचा, तर अगदी माझ्या भक्तांना जास्त महागातलं आणायला नको म्हणून ते वडापाव खायचे, किंवा भक्त जर येऊ शकला नाही तर ते स्वतः भक्तांचे इथे जायचे. असं असं होतं, ते होतच तसं. काय आणखीन एकदा मी रत्नागिरीला ट्रकमधनं महाराजांच्या बरोबर गेलो. मलकापूरला आल्यावर बऱ्याच जणांना भूक लागलेली असावी. बरं. ते म्हटले भजी वडा काय घेऊया का? महाराजांनी कोणाला घेऊ दिला नाही. बरं. काय तसंच आम्ही गेलो पुढं. त्याबरोबर एक हे सांगायचं म्हणजे एक महाराजांच्या बाजूला एक महाराज आणि महाराजांच्या या बाजूला एक लेडीज होती. ती काहीतरी 30 वर्षाची असावी. मी मातांच्या शेजारी. आणि पुण्यात एक थोरात म्हणून व्यक्ती, बरं, आडनाव आठवते, चेहरा बाकी काही आणखीन एक व्यक्ती ती आठवत नाही. रत्नागिरीत आम्ही बरंच फिरलो. रात्रीच्या वेळा एक महाराज रस्त्यातच बसले. म्हणजे एक समोरचं घर दिसते, तिथं जाऊन ठोठाव आणि पाणी पाहिजे, पाणी मागव. पाणी आणायला लावलं, पाणी आणि आलो आम्ही. सांगायचं म्हणजे एक विशेष आहे की ती जी पलीकडची 30 वर्षाची मुलगी होती, तिचं महाराज चुंबन घेत होतं येतं जातं. बरं. तर मला दत्त महात्म्यामध्ये टेंबेस्वामींनी लिहिलेलं आहे. बरोबर. काय ते टेंबेस्वामींनी दिलेल्या याच्यात दत्त महाराज हे अनघा म्हणून त्यांची स्त्री आहे, शक्ती आहे, तिला मांडीले घेतले, ती नग्न आहे, तिचं चुंबन घेत आहेत. बरोबर. ती माया आहे. महाराज हे परब्रह्म आहेत. बरोबर. काय आणि हे मी त्याच वेळात ते आठवलं मला. महाराजांचं ती क्रिया चालली असताना मला तू म्हणतो तेच 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 म्हटली. अरे बापरे. बरं बरं. म्हणजे महाराज तुम्हाला दत्त महात्म्यातली कथा आठवली, महाराजांनी त्याला शिक्कामोर्तब केला, हो मीच दत्त आहे आणि माझी माया आहे. अरे बापरे. बरं. तुम्हाला त्यांनी त्यातनं दाखवून दिलं असं म्हणू शकतो आपण की मीच दत्त आहे आणि हा पसारा जो आहे माझीच सगळी माया चालली आहे, असा त्याचा अर्थ काढू शकतो आपण. पण महाराजांचं वरकरणी जे प्रथम येणारे जे लोक आहेत ते ना, ती महाराजांची क्रिया लक्षात येणं अवघड आहे. फसगतच होते. म्हणजे थोडक्यात म्हणजे महाराजांचा वरून तमाशाच होता. बरोबर. आतून कीर्तन असायचं. बरं. काय बरेच ढोंगी लोकांच्यात वरून कीर्तन असते, आतून तमाशा असतो. बरोबर. महाराजांचं उलटं असायचं. बरोबर. जे हे असायचे आपले लोक आहेत, भक्तीतले आहे, याची आवश्यकता आहे आपल्याला, ज्याला आपली आवश्यकता आहे त्यांच्याकरता आपण जायलाच पाहिजे असं महाराज करायचं. महाराजांना त्रास पण खूप लोकांनी दिला ना. अगदी. तुम्हाला असं काही अनुभवाला आलं का त्यावेळेस? अगदी. म्हणजे मला जे आठवते की महाराजांचे फडके ताई म्हणून होत्या. बरं. काय मी ऐकलेलं ते आहे. मी त्यांना बघितले, फडके ताईंना बघितलेलं नाही. पण कारण आम्ही खरी गल्लीत राहतो, ते त्याच्या शेजारी 2 गल्ल्या सोडल्या की दातार बोळात महाराज द्यायचे आणि त्या फडकेबाईंच्या बरोबर ते फिरायचे. तर लोक त्यांना दगडं मारत होते. काय काही महाराजांचे भक्तसुद्धा त्या फडकेबाईंच्यावर दात खाऊन असायचे की ही बाई महाराजांना हे करते, नामस्ती आणते. काय म्हणून तिला घरात येऊ द्यायचे नाहीत. काय कुठं महाराज जेवायला वाटलं, आत घरात वाटलं तर ती उमराच्या बाहेर ती गटारीच्या शेजारी बसलेली असते. महाराज बाहेर आल्याशिवाय ती त्यांच्याबरोबर बाहेर आलायची नाही. बरं.
तिच्या सेवेबद्दल असं सांगतात. हे पाटील समाधी सांगितली. बरं. तिथं गवत जवळजवळ खांदा एवढं उंच वाढलेलं असायचं. साप वगैरे असायचे. काय नाग साप हे बघितलेले आहेत मी. तर 3 दिवस तिला तिथं ठेवलं. बरं. काय आठवणीने विचारलं, देवा फडकेताई तिथंच बसले आहेत, आणू का त्यांना? त्या आणता म्हटले. त्या पटल्या निर्धाराने तिथे बसल्या होत्या. फडकेताई काय म्हण, ते नारायण आहेत, मी लक्ष्मी आहे म्हणे. बरं. पुढे त्या कुठे गेल्या? म्हणजे ते कुठे गेल्या काय, ते मूळच्या नाशिकच्या होत्या एवढं खरं. काय आत्म्यांच्या पुस्तकात असं आहे की त्या गुरु शोधत आल्या. पहिल्यांदा त्या पंढरपुरात गेल्या आणि विठोबाचं दर्शन घ्यायला डोकं टेकलं तेव्हा त्यांना काळी टोपी आणि विदार शर्ट पांढरा घातलेली व्यक्ती विठोबाच्या ऐवजी तिथं आहे. अरे बापरे. काय आणि परत उठून बघतात तर पंढरीचा पांढरं. असं 2दा झाल्यावर आणि झोपल्यावर त्यांना दृष्टांत झाला की कोल्हापूरला जा. काय मग ते कोल्हापूरला आल्या. ते शोधायचं कुठं? शोधायचं ती देवळं शोध इकडं ते सिद्धेश्वरांची. तिथे आल्यावर एक जाधवबाई म्हणून शुक्रवार पेठेत, तर त्यांच्याकडं महाराजांच्याकडं कोणतरी भक्त होते बाया. त्यांना सांगितलं जावा एक कोणतरी शोधते का बघा सिद्धेश्वरांचे ते, तर त्यांना घेऊन या म्हटलं. बापरे. बरं. मग ते त्यांची तिथून सुरुवात झाली. आत्म्यांच्या पुस्तकात एक फोटो दिलेला आहे मला वाटते त्यांचा देवांसोबत उभ्या आहेत. त्या हां. पुढे मग ते तुम्ही जेव्हा जायचे त्याच काळामध्ये त्या मग निघून गेल्या का? म्हणजे त्याच्या आधी गेल्यात. त्याच्या आधी गेल्यात. परत त्या कधी परतल्या नाही का? नाही. भक्तिगंधामध्ये तुम्हाला ते फोटो दिसेल तुम्हाला. बरोबर. हां. आणि महाजन म्हणून एक हे त्यांचा एक, तुम्ही भक्तिगंध वाचलाय? नाही. तो वाचा. त्यात त्यांनी महाजनांनी सांगितलं आहे की त्या फडकेताईंना एक आंबा आणायला सांगितलं आणि गाईचं दूध आणायला सांगितलं. तर तिथं त्याला जावा, त्या मानांच्याकडनं गाईचं दूध आणा आणि आंबा आणा म्हटलं. ते महाजन गुरुचरित्र वाचत होते. त्या बाईनं खून केली, बसा. हां. वाचन झाल्यावर ते उठले आणि गाईचं दूध हे धार काढली, गाई दिलं आणि पडद्यातून बघितलं तर आंब्याच्या झाडाला त्या मोसमात नसताना 2 आंब्याची फळे आली. अरे बापरे. ती घेतली आणि ते दिली. ते महाजनांनी म्हटलं आहे माझ्याकडनं त्यांना ताईनं दिलेली शेवटची सेवा असेल, त्यानंतर मी ताईनं बघितलेलं नाही. म्हणजे शेवटची सेवा ती झालेली आहे. बापरे. बरं. आणि देवांकडे दुरून दुरून लोक यायचे का? म्हणजे असे लोक साधू सत्पुरुष जे त्यांना भेटून निघून जायचे असं सांगितलं जातं की देवांना बरेच सत्पुरुष पण भेटत असत. काय खरं सांगू का, सत्पुरुषांना कोल्हापुरात त्यावेळा आम्ही बघितलेले 3 होते. काय गंदे महाराज म्हणून. हां. बरोबर. हां. आणखीन हां लुगडी आळीचे शंकर महाराज. बरोबर. हे 3 होते. तर शंकर महाराजांच्याकडं महाराज म्हणजे आम्ही एका ट्रीपमध्ये ह्याच्या टेमलाईच्या ह्याच्यात रिक्षामध्ये बसलो. त्यात मी होतो, लेडीज जास्त होत्या, महाराज होते. आणि महाराज प्रवेशबंधातनं गाडी घालायचे. बरं. काय आणि त्या जी लुगडी आळीला त्या तिथं आलं की ती डोकं काढून त्या शंकर महाराजांच्याकडे बघायचे. बरं. त्या तिथं राहतो तिथं आणि मग पुढं जायचे. काय आणि पुढे गेले तर त्यावर पोलीस होता, प्रवेश बंद. बरोबर. महाराजांनी डोका बाहेर काढलं, असं केलं. बरं. पोलिसांना. हां. बरं. जावं. बरं. बरं. तेव्हा तुम्ही सोबत होता महाराजांच्या? महाराजांचं. बरं.
लुगडी आळीला एक सत्पुरुष होऊन गेले, त्यांचं शंकर महाराज असं नाव होतं. मागे एकदा मी त्यांच्यावरती एक लेख लिहिला होता, तर तो आपण माझ्या ब्लॉग स्पॉटला वाचू शकता. पण लुगडी आळीला पण शंकर महाराज होऊन गेलेत आणि ते थोड्याफार प्रमाणात शंकर महाराजांचं दिसायचे, पण त्यांना दाढी पण दाढी होती. दाढी होती. आणि हे फार आधी गलिच्छ असं म्हणजे वातावरण बरोबर. त्यात झोपले. तेव्हा तिथे नामा महाराज पण होते, नामदेव नामा महाराज ते पण तेव्हा होते का? तुम्ही नामा महाराज हे अगदी शेवटच्या काळात, महाराजांच्या शेवटच्या काळात. बरोबर. लहान बाळ होते म्हणजे म्हटलं तर. बरं. नाही म्हणजे एक कृष्ण सरस्वती दत्त महाराजांचे जे शिष्य नामदेव महाराज, ते जी नामदेव मठी आहे बघा, तर ते वेगळे आणि हे नामा महाराज वेगळे. बरोबर. पण हे नामा महाराज जे आहे ते कृष्ण सरस्वतींच्या चेहऱ्याचेच होते. अगदी जवळजवळ जरी जे बघितलं की नाही ते. आणि विशेष असं की कृष्ण सरस्वती दत्त महाराजांना चिले महाराज आबासाहेब म्हणायचे. त्यांचं काय प्रेम होतं का त्यांच्याबद्दल? ते काय म्हणायचे? काय खरं सांगू का की हे एकमेकांना आदर देण्याचे आणि हे शंकर महाराजांना दादा म्हणायचे. बरोबर. तसंच श्रीखंड महाराजांना भाऊ म्हणायचे असं. बरं. मी असं ऐकलंय की चिले महाराज आपल्याकडे आलेल्या भक्तांनी काही जर आणलं हार वगैरे तर कुंभार स्वामी म्हणजे आबासाहेबांना घेऊन जा म्हणून मठीत पाठवायचे असं. आणि एकदा एक प्रसंग पण वाचला आहे की कुणीतरी मला वाटते त्यांच्या मठीमध्ये, समाधी मठीमध्ये घाण टाकली होती, तर चिले महाराज स्वतः जाऊन त्यांनी सगळी आळी साफ केली होती. तो प्रसंग तेव्हा तुम्ही तिथे होता का? नाही ऐकलंय, वाचलंय. बरोबर. वाचलंय. असा त्यांचा संबंध. काकूंचा जो समाधीनंतरचा प्रसंग आहे तो एकदा परत आम्हाला सांगाल, किंवा काकूंनी जर सांगितला. ती समाधी घेतल्यानंतर जवळजवळ 1999 मध्ये महाराज माझ्या स्वप्नामध्ये आले. आणि स्वप्नात येऊन त्यांनी असं येताना ते 4-5 माणसं किंवा 10-12 माणसं घेऊन यायचे. आले, रात्रीची वेळ आहे हे मला स्वप्नात सुद्धा कळत होतं. आणि महाराज आले ते सरळ एकदम आमच्या देवघरातच आले. देवघरात आले आणि म्हणाले पाठ मांडला. तर ते म्हणाले तामण घे. तामण घेतलं. पाणी आण, अमकं कर, पाय धू, स्वस्तिक काढ, नाम ओढ, नमस्कार कर, असं त्यांनी मला काय त्यांनी पाद्यपूजा पाद्यपूजा करून घेतली. आणि मग बाकीच्या लोकांना म्हणाले बाकीच्या लोकांना म्हणाले अरे बाबा हिला पत्रिका नाही बघायची मुलींची, हिला दागिने घ्यायचे. दागिने घ्यायचे म्हटल्यानंतर मी ह्यांना हाक मारताना ते म्हणाले की हे त्यांना बोलवायचं नाही, आम्ही सोळ्यात आहोत असं म्हणून सांगितलं. दुसऱ्या दिवशी आम्ही बघितलं तर आमची मुदत संपलेलीच होती. आम्ही जाऊन 2 दिवसांनी सोनं घेऊन आलो 10 तोळे पोटाचे. असं केलं आम्ही महाराजांची समाधी म्हणजे. आणि मग त्याच्यानंतर माझ्या मुलीचं लग्न ठरलं आहे 2000ला. तेव्हा पैशाची चणचण होती. तर महाराज हे सारखं म्हणायचे की महाराजांच्या म्हणजे दत्त महाराजांच्या झोळीत पैसे आहेत, दत्त महाराजांच्या झोळीत पैसे आहेत. अरे पैसे कुठं आहेत, झोळी कुठं आहे? मग आता काय करायचं? मग माझे भाऊ म्हणायचे की भाऊजी एक दिवस संपायला लागला, लवकर यायला लागले, सगळं काय करायचं आहे हे सांगायचे. दत्त महाराजांच्या झोळीत पैसे आहेत. तर त्या भावानीच पैसे घालून माझ्या पोरीचं यथासांग लग्न केलं. आज सगळ्यात लोक त्यावेळी जे जेवून गेले ते म्हणतात असं जेवण आणि असं लग्न आम्हाला बघायला मिळालं नाही. म्हणजे जी झोळी महाराजांनी म्हटली होती ती म्हणजे त्यांची प्रेरणा की त्यांनी सगळं कार्य, आपलं कार्य समाधीनंतर इतरांच्याकडून करून घेतलं, त्यांना जसं पाहिजे होतं तसं. होय. आणि तुम्हाला पण महाराजांचा दर्शन, प्रत्यक्ष दर्शन झालंय. तुम्ही कधी केला होता तेव्हा? मला इतकं काय हे वाटतं, मला 83-84 या काळातच मी 1-2दा गेले असते महाराजांच्याकडे. सिद्धेश्वर बाबा महाराजांच्या तिथे गेलेली आहे. त्याच्यानंतर ते शिवाजी जाधवांच्या घरी गेलेली आहे. आणि नलोड्यांच्याकडे गेलेली आहे. तेंडुलकरांच्या तिथे गेली, तिथं काय दर्शन मला झालेलं नाही आहे. पानवाल्यांच्यात दर्शन झालेलं आहे. आणि महाराजांच्या आज्ञा खूप कठीण राहायच्या, मी असं ऐकलंय. म्हणजे एक असा प्रसंग मला सांगितलं होतं कोल्हापुरात की एक मुलगा आला, त्याचं काहीतरी काम होतं, तर तो सकाळी आला तर त्याला संध्याकाळपर्यंत कमळाची फुलं टेमलाईला व्हायला सांगितलं होते महाराजांनी. तर हे असं महाराज का सांगायचे, म्हणजे काय त्याच्या मागचं? तुम्हाला सांगू, त्याच्यापेक्षा भक्तिगंधमध्ये एक
प्रसंग आहे. बर तुम्ही वाचा म्हणजे तुम्हाला कळेल बर की एक हे होता व्यंग असलेला माणूस तो आला. त्यावेळा एक पुण्याचा टेलर, त्याचा काहीतरी मोठा दोष होता. तो महाराजांच्याकडं तेंडुलकर बंगल्यात 6 महिने महाराजांच्याबरोबर होता. हां, हे आथणींच्या घरात आणखीन एक बेळगावहून कोणतरी व्यक्ती आली. ती आध्यात्मिक उन्नती मागण्यासाठी आली आणि महाजन आले. महाजन मगाशी उल्लेख केला. तर महाजननं सांगितलं जायचं आणि वाडीत जायचं. वाडीतलीच भजी आणायची. बर काय कोल्हापुरात वाडीत जायचं. हां, वाडीतली भजी आणायची. हां, मग ते गेले वाडीत, पाय धुतले गंगे कृष्णेत आणि एक संन्याशी हात दे म्हटले. मग हात देऊन वर आणलं काय. आणि ती संन्याशी गुप्त झाले. कुठं बघत तर टेंबेस्वामींच्या मठीमध्ये ते त्यांच्यासारखा चेहरा दिसला. म्हणजे म्हटले तेच असावे. बापरे बरं काय वाडीत भजी घेतली, आले आणि जे अपंग व्यक्तीला अंबाबाईचं दर्शन घेऊन यायला सांगितलेलं होतं ते महाजन संध्याकाळपर्यंत आले. तोपर्यंत तो माणूस, अपंग माणूस, अंबाबाईचं शिखराचं दर्शन घेऊन परत गांधीनगरला आला. बरं काय म्हणजे त्याची सेवा झाली. बरोबर त्याला ती भजी दिली काय, त्याची झाली काय. पण अनुभव दिला. आणि तो टेलर होता, त्याला सांगितलेलं होतं की काय मापटं शेंगा आण म्हटले. तो फिरत होता अगदी त्या भागात, खेडेगावचा भाग असल्यामुळं घरी जाऊन कुठं जाऊन मिळेल ते एका ठिकाणी शेंगा मिळाला. जवळजवळ 3-4 किलोमीटर फेरफटका झाला. शेवटी आला आणि महाराजांच्याकडे, आता तुझं काम झालं म्हटलं, आता जा पुण्याला. काय एका वेळा महाराजांनी 3 कामं केली आणि ती काम करून घेण्याची पद्धत पण अनाकलनीय अशी होती. म्हणजे वाटेल ते करून घ्यायचे आणि त्याचं पुढच्या माणसाचं कल्याण काय. आणि एकाशी काय संबंध असेल ते कळणार नाही. तुम्ही एखादा असा अनुभव जो तुमच्या जीवनात की जो अनाकलनीय होता, म्हणजे तुम्ही पण जेव्हा तो अनुभवला किंवा तुम्ही बघितला तर तुम्हाला पण आश्चर्य, म्हणजे अचानक खूपच आश्चर्य झालं की अरे हे काय, असा कुठला अनुभव तुम्ही घेतला? हां, तसं आता रात्री 9:30-10च्या सुमारला महाराज बाहेरनं आले आणि बरेच बाहेर व्यक्ती थांबलेल्या होत्या आणि प्रत्येकाला सांगितलं आता गैबीला जायचं आणि दर्शन घेऊन यायचं. दर्शन घ्या, इथं थांबायचं नाही. बाकीचे स्कूटर गाडी वगैरे असल्यामुळे श्रीमंत होते. चला म्हटले, गेले ते. मी सायकल आलो होतो काय. आणि कागल जवळजवळ 20 ते 25 किलोमीटर अंतर. सायकल काढली आणि निघालो. शिवाजी युनिव्हर्सिटीच्या जवळपास आलो. तिथं एक मुलगा कुठं निघाला म्हटला तो. म्हटलं कागलला. कुठं? गैबीला. हां, त्याच्या पलीकडं मी हे अक्कलकोट स्वामींचं हे आहे, तिथं मला जायचं म्हटलं. तू माझ्याबरोबर काय. मी गैबीचं दर्शन घेऊन आलो. सायकल काढणार, परत तो मुलगा परत होता काय. आणि परत युनिव्हर्सिटीच्या पुढं आलो. तो म्हटला की मला माझं हे आहे, मुक्त सैनिक नगर आहे, मी तिकडं जाणार आणि मी परत महाराजांचं दर्शन परत सांगायचं म्हणून परत आलो. तेवढ्यात बाहेरनं त्यांनी आतनं सांगितलं दर्शन झालं जावा म्हणून. पण मला असं वाटते की ती व्यक्ती दुसरं कोण नव्हतं, महाराजांनी सोय केलेली होती काय. एवढ्या रात्री त्यांनी सोबत दिली. असे साईबाबांच्या ह्याच्यात एक हे आहे. असे बरेच आपल्याला वाचायला गजानन महाराजांच्या ह्याच्यात आहे. बरोबर
बैलगाडी कोणाच्या ह्याच्याकरता पाठवली आहे काय. शेवटी आपण की तुम्ही भक्तांना काय सांगाल की महाराजांची भक्ती, आता तुम्ही त्यांना प्रत्यक्ष बघितलंय, तर महाराजांना भक्तांकडनं काय अपेक्षित असतं? त्यांनी दिलेले आज्ञा आहे ती पाळणं. बरं. बाकी काही त्याच्या विरुद्ध बरं त्यांचं तुम्हाला एकदा खात्री पटली ना, मग तुम्ही शंका घेऊन ये. तुमचे शंका पूर्ण विराम देऊन त्यांच्या चरणी शरण द्या. शरण. तुम्हाला सुरुवातीला अगदी शंका असणं, कोणालाही शंका असणं शक्यता आहे, नाही म्हणता येत. पण तुमच्या शंकेचं निरसन झाल्यावर तुम्ही शरणागती पूर्ण पाहिजे. म्हणजे महाराज प्रत्येकाला सांभाळतात, हा तुमचा अनुभव आहे. आणि शेवटी आपल्या व्हिडिओच्या तुम्ही काय सांगाल, तुम्हाला जे लोक ऐकतील पुढे त्यांच्यासाठी एक संदेश की महाराजांनी तुम्हाला अनुभव दिला, मी महाराजांना बघितलं, आज प्रत्यक्ष देहानी महाराज आम्हाला बघायला मिळत नाही, खरी भक्ती असली तर ते प्रगटही होतील भक्तांसाठी. महाराज आजही आहेत काय. जे जे तुम्हाला जे साधन तुमच्या समोर आहे ते साधन तुम्ही म्हणजे नामस्मरण असेल किंवा अर्चन असेल, जे काही तुमच्याकडं साधन असेल ते तुम्ही करत राहा. आणि तुम्हाला संत भेटण्याची इच्छा असेल तर सद्गुरू भेटतील. काय सद्गुरू भेटण्यासाठी तळमळ असली पाहिजे, त्याकरता आधी साधन हातात पाहिजे. साधन तुम्ही चालू ठेवा. साधन असलं की आपोआप सद्गुरू तुमच्याकडं कोणत्या तरी स्वरूपात येतील, तुम्हाला खेचून नेतील, एवढं खात्री. आणि आजही तुम्हाला महाराजांची जेव्हा आठवण येते, म्हणजे ती तर नित्यच असेल, पण एखाद्या वेळेस प्रकर्षाने आठवण आली तर तुमची काय भावना होते? काय सांगू महाराज, आपण एकतर काय आहे की आई शाळेत मुलाला घालते काय, आणि शाळा सुटेपर्यंत वाट बघते. महाराज मला या शाळेत घातले, शाळा सुटल्यावर तरी मला न्यावं भेटावं एवढंच वाटतं, बाकी काय. मित्रांनो, आपण काकांचे काकूंचे हे सगळे अनुभव, म्हणजे हा साठा आहे, हा आठवणींचा, हा अनुभवांचा. त्यांनी जे सांगितलं, ते जे बोललेत, हे काही वाचन नव्हे, म्हणजे यांनी वाचून सांगितलेलं नाही, त्यांनी प्रत्यक्ष महाराजांचा घेतलेला तो अनुभव आहे. आपल्यासाठी सगळ्यांसाठी शिदोरी आहे जीवनभरासाठी. तर काकांनी आपल्याला सांगितलं की शुद्ध अंतःकरणाने एकदा महाराजांचा अनुभव आला तर त्यांना शरण जाऊन त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजीवन सन्मार्गाने आपलं जीवन व्यतीत करणं, नामस्मरणाच्या साधनेच्या आधारे व्यतीत करणं हेच आपले कर्तव्य उरतं. तर आजचा हा जो दिवस आहे माझ्यासाठी खरोखरच चिले महाराजांची, शंकर महाराजांची कृपा समजतो की काकांनी आपला एवढा अमूल्य वेळ आपल्याला दिला, त्यांच्या एवढ्या महत्त्वाच्या, म्हणजे खरोखरच आपल्यासाठी हा ठेवा आहे आणि तो ठेवा आपल्याला उघडा करून दिला. आणि ज्याच नोटवर इथे मी थांबतो. काकांचे काकूंचे शतशः आभार मानतो की त्यांनी आपल्याला वेळ दिला आणि ही सगळी सेवा सद्गुरू चिले महाराजांच्या चरणी, शंकर बाबांच्या, भगवान अक्कलकोट स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच थांबतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. जय शंकर. नमस्कार. नमस्कार.